नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि भूगोलाचा अभ्यास करत असताना खूप साऱ्या अडचणी आपल्याला येत असतील तर काळजी करू नका. भूगोलाचा पेपर नेमका कसा असेल, कशा प्रकारे पेपरचं स्वरूप असेल हे आपण बघून घेणार आहोत आणि त्याचबरोबर कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि कसे जास्तीत जास्त आपल्याला मार्क मिळवायचे ते आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एक प्रश्नपत्रिका सुद्धा इम्पॉर्टंट शेवटी आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण जनरल डिस्कशन करूयात की पेपरचं स्वरूप कसं असतं आणि त्याच्यानंतर मग आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर बघूयात. तर चला जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आपल्या आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. चला जाऊयात पटकन पुढे. तर चला या ठिकाणी बघा, बरेचसे प्रश्न आपल्याला बघायचे, तर याच्यामध्ये अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे बघून घेऊयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, भूगोलाचा पेपर जो आहे त्याचं एक स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेऊयात. काही प्रश्न जर बघितले तर एकूण 7 प्रश्न आपल्याला इथे असतात. यातला पहिला प्रश्न जो आहे तो अचूक पर्याय निवडून आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला अचूक पर्याय निवडून लिहायचे आहेत. 4 प्रश्न असतात, 4 पैकी 4 आपल्याला लिहायचे आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एकदम सोपा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न जो आहे तो वेगळा घटक ओळखा असा येऊ शकतो किंवा कधी कधी चुकीची जोडी बदला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणजे वेगळा घटक ओळखा किंवा चुकीची जोडी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे येऊ शकतात किंवा चुकी बरोबर. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथं प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्राझीलचा नकाशा, प्रश्न क्रमांक 4 अ. हे पहिले जे 3 प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत. इथे तुम्हाला 12 पैकी 12 मार्क मिळू शकतात. त्यामुळे या प्रश्नांची तयारी करताना काय करायचं, पुस्तकामध्ये जे तुमचा स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आपल्याला दिलेले असतात ते जरा आपण नीट समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट ते पाठ करा. जे बहुपर्यायी प्रश्न दिलेत, चुकी बरोबर दिलेले आहेत, जे एका वाक्यात प्रश्न दिलेले आहेत ते सगळे पाठ करून घ्या, सगळे नीट समजून घ्या. ओके. त्याच्यानंतर काय करा, पुस्तक पण वाचा थोडंसं. पुस्तकामध्ये वाटणारे महत्वाचे जे काही व्याख्या आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत, त्याच्या खाली अंडरलाईन करून ते समजून घ्या, कारण त्याचा सुद्धा उपयोग इथे आपल्याला होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ. चौथा ऍक्च्युली खूप महत्वाचा आहे, कारण चौथा जो प्रश्न आहे तो 8 मार्काचा आहे आणि हा पूर्णपणे नकाशांवर आधारित आहे. इथे 2 गोष्टी असतात. पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे अ, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. बघा, इथे नकाशामध्ये माहिती भरणं हा 4 मार्काचा प्रश्न आपल्या हातातला आहे. इथं काय करायचं माहितीये का, इथे तुम्हाला 6 ऑप्शन दिले, 6 पैकी 4 घटक तुम्हाला दाखवायचे असतात. इथे एक काम करायचं, ब्राझीलचा नकाशा घ्यायचा, म्हणजे 2-3 नकाशे घ्या. सुरुवातीला काय करा, ब्राझीलच्या नकाशामध्ये जितके घटक आहेत सगळे ते घटक तुम्ही बघून ब्राझीलच्या नकाशामध्ये ते घटक दाखवा एका दिवशी आणि त्यानंतर ते न बघता दाखवा. ओके. आणि कुठले घटक राहिले ते जरा व्यवस्थित दुरुस्त करून बघा आणि दुसऱ्या दिवशी पण तो सराव करा. सलग 3-4 दिवस जर तुम्ही हा सराव केला ना तर तुमचा नकाशाचा भाग क्लिअर होईल आणि ते 4 पैकी 4 मार्क मिळतील. त्याच्यानंतर नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. इथं भारताचा नकाशा दिला जाईल, नकाशाचं वाचन करायचं आहे, नकाशाचं वाचन करून त्या खालच्या प्रश्नांची उत्तर द्यायची. हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. भूगोलासारख्या विषयामध्ये हे जे पहिले जे काही प्रश्न आहेत ना, हे 20 मार्काचे आहेत मित्रांनो. 50% मार्क नुसत्या हातातले आहेत. काही न करता तुम्हाला 50% मार्क मिळतील. ओके. यानंतर प्रश्न 5वा जो आहे तिथं जरा कस आहे, तिथं पाठांतराचा भाग आहे, तिथे तुम्हाला भौगोलिक कारणे द्यायचे. 4 पैकी कुठली 2 कारणे तुम्हाला द्यायची. तिथे 3 मार्काला एक कारण आहे. 3 मार्काला, एका कारणाला 3 मार्क. साधारणतः 5 ते 6 मुद्दे इथं प्रत्येक कारणामध्ये आपल्याला आले पाहिजेत. ओके. यानंतर 6वा अ आणि 6वा आ या दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. 6वा अ आणि 6वा आ इथे सुद्धा आउट ऑफ मार्क मिळू शकतात. इथे फक्त एक काळजी घ्यायची की पहिला एक प्रश्न आहे, पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा रेषालेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे बघा, एक सांख्यिकी माहिती दिली जाईल, त्याच्या आधारावर साधा रेषालेख काढा किंवा स्तंभालेख काढा आणि तो स्तंभालेख काढून त्या खालच्या प्रश्नांची उत्तरं. 3 मार्क आलेख काढायला, 3 मार्क तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे, म्हणजे 3 प्रश्न दिले जातील, असे 6 मार्क आहे. किंवा किंवा तुम्ही पुढे दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, ही ते 6 मार्क. या दोघांपैकी एक आहे. पण माझं जर मत विचारलं ना तर हा जो 6वा आ जो आहे ना तो तुम्ही सोडवा. नकाशाचं वाचन करून, म्हणजे जी काही एखादी नकाशा दिला असेल, एखादी आकृती दिली असेल, एखादा आलेख ऍक्च्युअली दिला जातो, त्या आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या. इथे तुम्हाला चांगले मार्क, इथे पटकन होईल. कारण रेषालेख जर वगैरे काढायचा झाला, स्तंभालेख काढायचा झाला तर तिथे आपला वेळ वाया जाऊ शकतो जास्त. तो वेळ खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. जर तुम्हाला हा प्रश्न नाही नसेलच जमत तर मग हा करा. ओके. तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न आहेत आणि एक शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 2 लिहायचे असतात 4 पैकी. सविस्तर उत्तरे, एका प्रश्नाला 4 मार्क आणि 2 प्रश्नाचे 8 मार्क. इथं साधारणतः
8 मुद्दे तरी आले पाहिजेत या प्रश्नाचं उत्तर लिहिताना. तर एकंदरीत हे तुमचं एक प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आणि कशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे आपण बघितलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलंय. आता आपण प्रत्यक्षात एक प्रश्नपत्रिका बघूयात आणि ती प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपण आपल्या या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी प्रत्यक्षात बघूयात. बघा, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसते. या प्रश्नपत्रिकेवर जरा व्यवस्थित बघा, कारण ही खूप इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे तुमच्या या परीक्षेच्या अनुषंगाने. ऍक्च्युली याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता याच्यामध्ये बघा, मी सगळ्यांची उत्तरं नाही देऊ शकत, भूगोल विषय माझा नाहीये, पण तरी सुद्धा मी तुमच्यासाठी चर्चा करतोय. पण ज्या प्रश्नांची उत्तर सांगता येईल ती मी सांगतो आणि काही गोष्टी जर माझ्याकडून राहिल्या तर त्या थोड्याशा तुम्ही दुरुस्त करू शकता कमेंटमध्ये मला सांगून. तर याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न मी तुम्हाला म्हटलं अचूक पर्याय निवडा. 4 प्रश्न आहेत, 4 पैकी 4 आपल्याला निवडायचे पर्याय. तर यातला पहिला प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक घटकांची माहिती घेणे. याला काय म्हणतात बाबा? क्षेत्रभेट. तुम्ही जाता, भौगोलिक घटकांची माहिती घेता, अभ्यास करता, या सगळ्याला क्षेत्रभेट म्हणता, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, भारत हा देश टिंबटिंब या पदार्थासाठी जगप्रसिद्ध आहे. मित्रांनो, मसाल्याच्या पदार्थांसाठी आपला देश खूप प्रसिद्ध आहे पूर्वीपासूनच. ब्राझील हा टिंबटिंब खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. तर हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. त्याच्यानंतर भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास पुढे, 5 तास 30 मिनिटे हा ऑप्शन करेक्ट आहे. तर सोपे सोपे प्रश्न असतात. आता चुकीची जोडी ओळखा हा एक प्रश्न आहे, किंवा वेगळा घटक ओळखा अशा प्रकारचा पण प्रश्न येऊ शकतो. अमेझॉन जलप्रणाली, बघा इथं लक्षात घ्या, अमेझॉन जलप्रणाली ब्राझीलच्या उत्तरेस आहे, बरोबर आहे. परागू आकू हा ब्राझीलच्या पश्चिमेस, बरोबर आहे. साओ फ्रान्सिस्को ब्राझीलच्या पूर्वेला नाही, ही चुकीची जोडी आहे. पुढचा बघा, भारताचे हवामान कुठल्या प्रकारचे आहे? मान्सून आहे, बरोबर आहे. ब्राझीलच्या उत्तरेला विषुववृत्त आहे. भारताच्या मध्यातून मित्रांनो मकर वृत्त जातो, ही चुकीची जोडी आहे. इथं कर्कवृत्त जातो असं पाहिजे, तर ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर इथे बघा, लिंग गुणोत्तर कमी असलेला देश भारत. भारतात लिंग गुणोत्तर कमी आहे. लिंग साक्षरता जास्त असलेला देश, ब्राझीलची साक्षरता भारतापेक्षा जास्त आहे, हे बरोबर आहे. तरुणांचे प्रमाण जास्त असलेला देश, तर ब्राझील चूक आहे, तर भारत पाहिजे. तरुणांचं प्रमाण भारतात जास्त आहे. ओके. आता पुढे बघा, गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे, बरोबर. अजिंठा लेणी औरंगाबाद नाही, तर ते छत्रपती संभाजीनगर पाहिजे, बरोबर आहे. ताजमहल नई दिल्ली चुकीची आहे, ताजमहल आग्रा. ताजमहल आग्रा, ऍक्च्युली नवी दिल्ली पाहिजे. कुठली भाषा वापरली जाते प्रश्नपत्रिका तयार करताना काय समजत नाही. ठीक आहे, मराठीमध्ये नवी दिल्ली म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर टिपा लिहा. इथे बघा, आपल्याला टिपा लिहायच्यात, कुठल्याही 2 टिपा या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. ओके. तर इथे बघा, टिपा लिहा, 2 टिपा लिहायच्यात. भारत स्थानविस्तार, अजस्त्र कडा, हिंदी महासागराचे महत्व, या तिघांपैकी आपल्याला कुठलेही 2 लिहायचे. एकाला 2 मार्क आहेत, दोघांचे आपले 4 मार्क होऊन जातील. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं, प्रश्न क्रमांक 4 जो आहे, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात ही माहिती दाखवायची. एकूण 4 या ठिकाणी प्रश्न आहेत. 4 पैकी आपल्याला 6 मुद्दे आहेत. 6 पैकी आपल्याला कुठले 4 घटक आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत. एकाला 1 मार्क, 4ला झाले तुमचे 4 मार्क. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर 4थ्यातला आ जो आहे, खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा नकाशा जो आहे तो कशाच्या बाबतीत आहे, की इथं दिलाय लोकसंख्येची घनता दिलेली आहे. तर इथं पहिला प्रश्न आहे, वरील नकाशा काय दर्शवतो? तर वरील नकाशा भारताच्या लोकसंख्येची घनता दर्शवतो. ओके. इथं दिसलेला आहे 2011 पर्यंत लोकसंख्येची घनता. 100 पेक्षा कमी लोकसंख्या घनतेचे 2 राज्य. आता 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता आहे. तर 100 पेक्षा कमी म्हणजे बघा, हा पहिला मुद्दा. आता इथं जम्मू आणि काश्मीर दिसतंय, हिमाचल प्रदेश दिसतंय, उत्तराखंड दिसतंय, अरुणाचल प्रदेश दिसतंय, सिक्कीम दिसतंय. यापैकी तुम्ही कुठलेही या ठिकाणी 2 राज्यांची नावं तुम्ही लिहू शकताय. पुढचा आहे, मध्य प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे? मध्य प्रदेश बघा, हे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे तुम्हाला 101 ते 250 दिसते, तुम्हाला 101 ते 250 दरम्यान. त्याच्यानंतर दक्षिण भारतातील 500 पेक्षा जास्त घनता असलेली 2 राज्ये. आता दक्षिण भारत म्हणजे खाली आला. याच्यामध्ये काय 500 पेक्षा जास्त घनता असलेली 2 राज्ये लिहा. आता 500 पेक्षा जास्त घनता म्हणजे इथे तुम्ही हा मुद्दा बघा, 2 राज्य म्हणजे तुम्हाला इथं केरळ लिहू शकताय, तामिळनाडू लिहू शकता, ही 2 राज्य तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी शोधून लिहा, नेमकं काय आहे मिझोराम. याचं उत्तर तुम्ही शोधून कमेंट बॉक्समध्ये लिहा. एकदम सोपं आहे बघा, इथं मिझोराम शोधा आणि पटकन लिहून टाका. मिझोराम या राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?
तर बघा मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तो खूप सोपा आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी इथे इथे प्रश्नात उत्तर आहे. म्हणजे ही जी हा जो नकाशा आहे, हा व्यवस्थित बघायचा आहे, ऑब्झर्वेशन करायचं आणि उत्तरं तुम्हाला लिहायची. ठीक आहे. तर यानंतर पुढचा बघा प्रश्न आहे. 5वा प्रश्न भौगोलिक कारणे. 4 पैकी आपल्याला 2 लिहायचे असतात. इथे आहे भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं. ओके. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये नेहमी हिमवर्षाव होत नाही. ओके. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत आणि भारतातील दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला 4 पैकी कुठलीही 2 कारणे लिहायची आहेत. पुढे बघा आपल्याला खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करायचा. आपल्याला स्तंभालेख तयार करायचा आणि प्रश्नांची उत्तरे. तर याचा स्तंभालेख खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करू शकताय. आणि मग उत्तरे लिहिताना बघा कोणत्या वर्षी नागरीकरण सर्वाधिक होते. तर नागरीकरण सर्वाधिक जर तुम्ही बघितलं तर 2011 मध्ये इथे सर्वाधिक नागरीकरणाची टक्केवारी या ठिकाणी इथं आपल्याला दिसत आहे. 1981 ते 91 या दशकात नागरीकरणात किती टक्क्याने वाढ झाली? आता या दशकात तुम्ही म्हटलं 81 ते 91 बघा इथं 81 ते 91 मध्ये किती वाढ झाली? तर 25.7 वजा 23.3 करा. 7तून 3 गेले 4, 5तून 3 गेले 2, 2.4% वाढ झाली. हे या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहू शकता. सोपा प्रश्न आहे. आणि कोणत्या वर्षी नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो? तर कोणत्या वर्षी सर्वात कमी दिसतोय? तर 1961 मध्ये तुम्ही लिहू शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे. याच्यानंतर इथं आकृतीचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं. आता हे वृत्तालेख दिले, ब्राझील दिले. आता याच्यामध्ये बघा स्थूल अंतर्देशीय उत्पादन व्यवसाय निहाय योगदान. आता याच्यामध्ये बघा इथे आपल्याला दिले व्यवसाय कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी. ही लोकसंख्येची टक्केवारी आहे आणि इथं व्यवसायाचं उत्पादन व्यवसाय निहाय योगदान. ओके. आणि हे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. तर प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. आता प्राथमिक व्यवसायामध्ये लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे? आता लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येची टक्केवारी इथं दिली आहे. आणि प्राथमिक व्यवसाय सगळ्यात जास्त कुठे? प्राथमिक व्यवसाय म्हणजे बघा हा व्यवसाय. इथं सगळ्यात जास्त इथं 48.8 आहे. ही कुठल्या देशामध्ये आहे? तर ही 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 कुठल्या देशात आहे? तर भारत देशामध्ये. तर इथं भारत तुमचं उत्तर येईल भारत. ओके. त्याच्यानंतर स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे? तृतीयक व्यवसायाचे योगदान कुठल्या देशामध्ये अधिक आहे? स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये. स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये कुठल्या देशाचं बघा या ठिकाणी तृतीयक योजना, तृतीय क्षेत्राचं. तर तृतीय क्षेत्र मला इथं 67% ब्राझील जास्त दिसते. मग इथं लिहायचं ब्राझील 67 ब्राझील. ठीक आहे. अशाच प्रकारे या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची की स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर इथे जर बघितलं तर द्वितीयक व्यवसाय 27.5 जास्त आहे तुमचं ब्राझीलमध्ये. त्याच्यानंतर पुढे बघा भारतामध्ये द्वितीयक व्यवसायाचे योगदान किती आहे? द्वितीयक व्यवसायाचं योगदान भारतामध्ये जर तुम्ही बघितलं, तर या ठिकाणी द्वितीयक व्यवसायाचं 26 आहे भारतामध्ये. ओके. इथं 26 आहे द्वितीयक व्यवसायाचं. ओके. आणि टक्केवारीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर 24.3 आहे. पुढे बघा स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? तर या प्रश्नाची उत्तरं शोधून तुम्हाला लिहायची. सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. 6 पैकी 6 मार्क इथे तुम्हाला मिळू शकतात. व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. यानंतर शेवटचा 7वा प्रश्न जर तुम्ही बघितला, तर याच्यामध्ये काय दिलंय, की कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला सविस्तर उत्तर द्या. बघा क्षेत्रभेट म्हणजे काय? हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहायची आणि ब्राझील व भारत यामधील वनांचा ऱ्हास होण्याची जी काही नेमकी कारणं आहेत, ती आपल्याला लिहायची. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका जी आहे ती पाहिलेली आहे. आपण जास्त डिटेलमध्ये प्रश्नपत्रिकेवर चर्चा केली नाही. येत्या काळामध्ये आपण जास्त डिटेल्समध्ये प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करू. पण अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघितलं, प्रश्नपत्रिका बघितली. काही प्रश्नांची उत्तरं बघण्याचा प्रयत्न केला. पण ही प्रश्नपत्रिका नीट समजून घ्या. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या. कुठं आपल्याला जास्त कस लावावा लागेल, जास्त मेहनत कुठे घ्यायची तर जास्त पाठांतराचा भाग फक्त भौगोलिक कारणे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे किंवा कधी-कधी प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला जर टिपा लिहा वगैरे आला तर तिथं किंवा संकल्पना स्पष्ट करायला आला तर तिथं. बाकी पाठांतराचा विषय खूप या ठिकाणी तुम्हाला कमी आहे. ठीक आहे. तर आजच्या चर्चेत थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता भूगोलाची ही तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली. तर भूगोलाच्या जर तुम्हाला आणखी प्रश्नपत्रिका बघायच्या असतील, पीडीएफ फाईलमध्ये जर हव्या असतील प्रश्नपत्रिका भूगोलाच्या आणि भूगोलासोबत इतर सगळ्या विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील, इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील, तर त्या नोट्स तुम्हाला मी माझ्या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला दाखवतो आता. चला त्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन बघूयात कशाप्रकारे तुम्ही सगळ्या विषयांच्या नोट्स आणि सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत इम्पोर्टंट त्या पीडीएफ डाउनलोड करू शकता. तर जाऊयात आपण आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा Googleवरती जाऊन या सगळ्या गोष्टी आता आपण बघूयात. चला जाऊयात पटकन Googleवरती.
तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या जर का इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील, त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या, तर तुम्हाला Googleला जाऊन फक्त टाइप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका. ओके. जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचंय. जुन्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही टाइप कराल, त्यावेळेस तुम्हाला इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल. यावरती आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक करायचंय. इथे जर तुम्ही क्लिक कराल, तर इथे बघा खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे. सर्व विषयाच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आहे, इंग्रजीच्या आहे. तर इथून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना, तर तुम्हाला या ठिकाणी इथं मराठीच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील बघा इथे. सगळ्या वर्षांच्या आत्तापर्यंत आलेल्या. तुम्ही मार्च 2024ला क्लिक केलं, की मार्च 2024ची प्रश्नपत्रिका मिळेल. मार्च 2023ला क्लिक केलं, की मार्च 2023ला ज्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करेल, ती प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळेल आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये. आता जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील, तर इथे वरती बघा, इथे नोट्सचा ऑप्शन आहे. आता हा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही. मोबाईलमध्ये हे अशा प्रकारे आडवा इंटरफेस नाही दिसणार. मोबाईलवर तुम्हाला उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतील बघा निळ्या जांभळ्या रंगामध्ये. त्या 3 आडव्या रेषांवर क्लिक केलं, की तुम्हाला नोट्स दिसेल आणि या नोट्सवर क्लिक केल्यावर तुम्ही आय-एम-पी नोट्सवरती यायचंय. आय-एम-पी नोट्सवर क्लिक केलं, की तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पोर्टंट नोट्स तुम्हाला इथे मिळतील बऱ्याचशा. म्हणजे गणित आहे, इंग्लिश आहे, मराठी, हिंदी, विज्ञान 1, विज्ञान 2. तर या इम्पोर्टंट नोट्सवर तुम्ही जर क्लिक केलं, की तुम्हाला या नोट्स डाउनलोड करता येईल. जसं की तुम्ही मराठीवर क्लिक केलं, विज्ञान भाग 1, 2 वरती क्लिक केलं, तर तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि 2 च्या नोट्स मिळतील. मग याच्यामध्ये बघा तुम्हाला कारणे द्याच्या नोट्स आहेत. कारणे द्यावर क्लिक केलं, की तुम्हाला कारणे द्या मिळतील इम्पोर्टंट अशी. तर बऱ्याचशा नोट्स आहेत. तर तुम्ही Googleवरती जा, जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.